तर आज बनवूया मँगो आईस्क्रीम। 1 वाटी मँगो घेतलेला आहे, 1 वाटी इथं फ्रेश क्रीम वापरलेली आहे, 1 वाटी साखर आणि 1 वाटी नेस्लेची मिल्क पावडर आणि 1 वाटी दूध वापरलेलं आहे। मिक्सर ग्राइंडरमध्ये हे फिरवून घेतल्यानंतर आपल्याला एक प्लास्टिकचा कंटेनर घ्यायचा आहे। जास्त काही पातळ करायचं नाही आहे। त्याच्यानंतर प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये हे सगळं बॅटर जे आहे ते टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी फॉइल पेपर लावून घेतलेला आहे। व्यवस्थित असं फॉइल पेपर लावल्यानंतर आपण फ्रीजमध्ये ठेवून घेतल्यानंतर इथून परत एकदा फ्रीजमधून काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता मी आंब्याचे परत एकदा पीसेस करून टाकत आणि परत एकदा मिक्स करून घेऊया आणि परत एकदा ह्याच्यावरती मिक्स केल्यानंतर फॉइल पेपर लावून घ्यायचा आणि 10 ते 12 तासासाठी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवून देऊया। तुम्ही बघू शकता इथे मी परत एकदा लावून घेतलेला आहे आणि सकाळी काढल्यानंतर मस्तपैकी आपली मँगो आईस्क्रीम घरच्या घरी तयार झालेली आहे। रेसिपी जर आवडली नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मँगो आईस्क्रीम कशी झाली हे कमेंट करून नक्की सांगा आणि ती आईस्क्रीम खायला या। थँक्यू फॉर द वॉचिंग।